अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेचा अखेर मुहूर्त ठरलाय। आज दुपारी 12 वाजता मुंबईतील वरळीमधील हॉटेल ब्ल्यू सी मध्ये पत्रकार परिषद घेत दोन्ही पक्षांच्या युतीची घोषणा होणार असल्याची माहिती खासदार संजय राऊतांनी दिलेली आहे। मुंबईसह ठाणे, मीरा भाईंदर, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, नाशिक, पुणे महापालिकेची निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्र लढायचा निर्णय घेतलेला आहे। आज होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या पत्रकार परिषदेकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। दोन्ही पक्षाच्या ज्या महिला आहेत त्या महिलांसोबत तुमची मनं जुळली आहे का स्थानिक लेवलवर? हो, नक्कीच जुळली आहेत ना। आता कधीपासून भाव एकत्र आले तर आमची पण मनं जुळलीच पाहिजे। त्याच्यासाठी प्रयत्न आणि आता आम्ही एकत्र कामही करणार आहोत महानगरपालिकेसाठी। निवडणूक किती सोपी होईल किंवा असं वाटते, म्हणजे फक्त सोबत येणं एखाद्या निवडणुकीसाठी तर ते विजयाच्या मार्गाला खरं तेवढंच पुरेसं नसतं, तर अजूनही खूप महत्त्वाचे मुद्दे असतात जे आपल्याला विजयापर्यंत घेऊन जातात। तर अजून तुम्हाला काय वाटतं की काय काय केलं पाहिजे आणि एवढं सगळं तुमच्यासमोर आता मोठं आव्हान महायुती ठेवणार आहे? नक्कीच आहे। आता त्याबद्दल आमचे हे वरिष्ठांनी तर काही आखलेच असतील ना आराखडे, त्यामुळे मग त्याप्रमाणे आम्ही काम करू। आता तुम्ही किती वाजता आलात? आम्ही 9:30 झालं। सगळ्यात आधी खरं तर तुम्ही सगळे इथे येऊन थांबले होते, मी बघते तुम्हाला म्हणजे खूप एक्साइटेड, खूप उत्सुकता होती आजच्या दिवसाची। हो, नक्की। कुठून आलात तुम्ही? आम्ही इथूनच माहीमवरून। तर नक्कीच आपल्यासोबत मनसेच्या महिला कार्यकर्त्या होत्या ज्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेत आणि दोन्ही नेते एकत्र आल्यानंतर स्थानिक लेवलवरती ज्या शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आहेत त्यांच्यासोबत देखील आम्ही मन जुळवतोय आणि त्यासाठी आम्ही आता प्रयत्न देखील सुरू केले आहेत। आम्ही एकत्रित काम करणार आहोत अशी प्रतिक्रिया आता महिला कार्यकर्त्यांच्या वतीने देण्यात येत आहे, दिली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट ओमप्रकाशसह सीमा आडे, झी 24 तास, मुंबई।